ठरलं तर मग मालिकेच्या 3 एप्रिलच्या भागात एक मोठी उलथापालथ पाहायला मिळणार आहे. प्रोमोची सुरुवात अर्जुन आणि सायलीपासून होते. दोघेही अत्यंत गंभीर चेहऱ्याने लॅबमध्ये पोहोचतात. अर्जुन डॉक्टरांना स्पष्ट शब्दांत सांगतो, आम्हाला हे DNA रिपोर्ट्स लवकरात लवकर हवे आहेत. पहिला रिपोर्ट प्रतिमा आणि प्रिया यांचा आणि दुसरा रिपोर्ट प्रिया आणि मैनावती यांचा. प्रिया ही प्रतिमा आणि मैनावती यांचीच मुलगी आहे का, हे सत्य शोधण्यासाठी अर्जुननेही चाचणी लावलेली असते. डॉक्टरही त्यांना आश्वस्त करतात की काळजी करू नका, तुम्हाला अगदी ॲक्युरेट म्हणजे अचूक रिपोर्ट वेळेत मिळतील. अर्जुन, सायली आणि डॉक्टर यांच्यातील हे संपूर्ण संभाषण प्रिया चोरून ऐकत असते. अर्जुन आणि सायली तिथून निघून जाताच प्रिया आपला गेम सुरू करते. ती थेट लॅबमधील एका असिस्टंटला गाठते आणि त्याला एक पाकीट देत म्हणते, हे बघ, अर्जुन आणि सायलीने जे प्रियाचं सॅम्पल दिलं आहे त्याच्या जागी तू हे दुसरं सॅम्पल वापरायचं. सुरुवातीला लॅब असिस्टंट घाबरतो आणि म्हणतो, मॅडम हे शक्य नाहीये, हे नियमांच्या बाहेर आहे. पण प्रिया हार मानणारी नसते. ती आपल्या गळ्यातील महागडा सोन्याचा दागिना काढते आणि त्याच्यासमोर धरत म्हणते, हे काम केलंस तर हा दागिना तुझा. सोन्याचा आमिष पाहून तो असिस्टंट लगेच तयार होतो. सॅम्पल बदलल्या गेल्यामुळे आता रिपोर्टमध्ये प्रियाच खरी असल्याचं सिद्ध होणार का, हे पाहत असतानाच प्रियाच्या चेहऱ्यावर एक क्रूर आणि विजयाचं कुत्सित हास्य येतं. हा प्रोमो संपलेला आहे. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.